राजीनामा आता मोदींकडे पाठवलाय, त्यामुळे सरकार झुरळांपुढे झुकलं असंच म्हणावं लागेल। याचबरोबर आता कॉक्रोच जनता पार्टीनं त्यांच्या 2 मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात देखील जोर लावलाय। पहिली मागणी म्हणजे नीट परीक्षेच्या गैरव्यवहारानंतर पेपर फुटीनंतर ज्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्या विद्यार्थ्यांच्या घरच्यांना 1 कोटी लोकतंत्र जिंकलाय, भारत जिंकलाय आणि तानाशाह हरलाय। It's a victory for the Constitution of India. It's a victory for the people of India, and it's a defeat for the dictator. आपण बघतोय दिल्लीच्या जंतर मंतर मैदानातून ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सर्वात मोठं यश आलंय आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोदी यांच्याकडे राजीनामा पाठवलाय। पंतप्रधानांकडे त्यांनी राजीनामा पाठवल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने हे यश साजरं केलंय। जंतर मंतर मैदानावरची ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय। या क्षणातील देशातली सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। मोदींच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने राजीनामा देण्याची ही आतापर्यंतची पहिलीच वेळ आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलाय। कॉक्रोच जनता पार्टीने त्यांच्या 3 प्रमुख मागण्यांपैकी ही आंदोलन केलं, आत्महत्या केल्या, या सगळ्या विद्यार्थ्यांना